गंग्या गंग्या सगळ्या अरे अरे मला झोपू दे अरे उठ 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 अरे उठ आहे घर थोडं राहिलं उठ कुठं आहे हात लाव हा चाल आईला एवढं कधी मुद्दानं पियाला तू आता तूही बायको तुला घरात घेईल का सगळ्या सगळ्या हा मला आहे ना काय दिसून झालं रे पुढं काय चाल ना आता थोडं राहिलं तो घर आलो ना घर हा आलं आलं चाल आलो आलो हा आलं आलं चल पाय अरे गंगाराम अरे तंगडे इकडे घे घर आलं म्हणला ना कधी इकडे अजून आईला काय तसे बघतो आहे मी चल ये पुढे ये आईला आलं बो तो घरी अर्धाच कुठे या काय इथंच आलं ना आईला लई ताण दिला तो चाल बाबा तुला घरात येऊन घालतो जरा इथं बसू रे याच्यावर थोडा बसू दे ना मला अरे बघ इकडे नको काढला करू तू एकदाच घरात चाल चल चल ये ओ वहिनी ही पिढा सांभाळा तुमची काय झालं भाऊजी अहो काय झालं म्हणजे त्यानं घेतली मारणाची पिऊन बया म्हणजे यांनी दारू पिली ना काय भाऊजी एवढी कस काय यांनी कधी पिली नव्हती आज कस काय दारू पिली अहो दारू पिली म्हणजे संगती ना गंमत बिघडली तुम्ही एवढं कस काय पिले आज दारू तुम्हाला डॉक्टरनी सांगितलं ना प्यायचं नाही म्हणून अरे मी काय मेलो बोलो का काय तू लागले वहिनी वहिनी रडू नका अहो कोणासाठी याच्यासाठी रडायचे का भाऊजी ग बसा बाई तुम्हाला काय लागत एवढं काही झालं तरी मानावर आहे तो अहो तुमचा नवरा आहे आम्ही कुठे नाही म्हणतो पण त्याला पटत का पार लोकांपुढे दुलत आणला तो गाडी उभा साना तुम्हाला कुठं भेटले हे भाऊजी मला तिकडे भेटले त्या विशीला खाल्ल्या हा का हा तिडून गाडीवर टाकला डिकी उभा सावला पुढं पोरा सारखा हा का आणि मग हिला वर्जिनियाला आणला बया भाऊजी तेवढं तरी तुम्ही बरं झालं बाई लई चांगलं काम केलं नाही तर गेला असता वहिनी एखाद्या गाडी खाली बाई काय बोलून राहिले भाऊजी तुम्ही रडू नका रडू नका का का पिली दारू तुम्ही भाऊजी एक काम करा आता नका विचारू त्यांची जेव्हा उतरत तेव्हा विचारा तुम्ही ते आता आहे ना सुधीत नाही त्यांना फक्त आता तुम्ही गोदाडीत दाबून टाका आता त्यांना तिकडे झोपून देऊ का मग खुला घरामध्ये नाही ती इड त्यानं टाकू नका बाई नका इडले डान्स आवाज आहे तिकडं मध्ये त्यांची जागा आहे तिकडे झोपून देते चला हो भाऊजी तेवढं धरू लागा ना हा दर लागतो ना वहिनी थांबा थांबा तुम्ही हात धरा नाही तर मग मी पाय धरतो असं असं उचल बांगडी करते हा धर बया बाई काय करावं या माणसाला एवढी प्यायची काय गरज होती दारू हा बापरे भाऊजी काय बाई डोक्याला ताण झाला भाऊजी एवढा हलवून का राहिली त्यांना हो त्याला कोणा प्यायला लावली होती का एवढी अहो त्यांना डॉक्टरनी सांगितले दारू पिऊ नका म्हणून उचला वहिनी हा वहिनी उचला अरे बापरे अहो उचला काय तुम्ही पडल्या आता पडल्या म्हणजे काय असे हा अरे सांग हा मला गाडून टाकलं का टाकलं बाई तुम्हाला गादीवर वहिनी तुम्ही ना तुम्ही हा माणूस पोत्यावर टाकायला लागत होता मग नशा जास्त वहिले जर बालक्यान मुतला मग हो का बसा भाऊजी काय नका बोलू बाई अहो दारुडे माणूस मुतत नाही नाही
बाबा तुमची गाडी खराब होईल आम्हाला काय करायचं. मी काय म्हणते तुम्ही ना आता असं झोपा बरं सारखा बरं तिकडं जाणाशी सारखा तिकडं सरळ झोपा ते तांगड्या खाली करा इकडं काय डोक्याला ताण असे झोपव ना. त्यांना म्हणले पिऊ नका पण ही आज कधी पिती नाही भाऊजी आज कशी काय पिले काय माहिती गेले ते जोडीदारांमुळे गमत फसले असं. हा वहिनी बया बाई भाऊजी काय करू बाई यांना आता किती वक्त सांगितलं हो वहिनी दारू पिऊ नका हा अहो झोपू द्या ना त्याला. तुम्ही बसा ना. तुम्ही बसा इड. पाहिलं ना भाऊजी हा एखादा माणूस असा करील का बरं हा एवढी सोन्यासारखी बायको अहो काय सांगायचं. हा अहो या असा माणूस का ना तुम्ही नवरा केलं. बया त्याला काय झालं अहो काय झालं म्हणजे एवढा बेवडा. अहो चाललं होतं जोडीदार निघून गेले हा असं असं जोकांडे खात चाललं. मला दया आली का बा नको बा त्या वहिनीचं बिचारीचं कुकू पुसल हा म्हणून मी ते धरलं डिकी उभा सावलं तुमच्या रूम मध्ये आणून घातलं. बया भाऊजी तुम्ही किती काळजी करता माई आणि मग हा? काळजी केल्याशिवाय का एवढं. तुम्ही कुठं चालले इकडं पार मांडी बसत काय भाऊजी मला अहो वहिनी मला आहे ना थोडं हा? इड थोडस आहे ना तरशे हा का जास्त वेळ बसलं हा का निस्ता बार का होत. हा का म्हणजे मुळ्यात बिळ्यात आहे का मुल्याचा सारखंच आहे असं काहीतरी. हा का हा मग मला ते असं हालचाल करायला लागली. बया भाऊजी पार पायावर बसले सारखा थोडं सारखा तुम्हाला थोडा चहा ठेवू का तुम्ही ना काही म्हणा बाई भाऊजी तुमचा स्वभावच लय चांगला बरं झालं बाई यांना घेऊन आले नाही तर या दारूच्या तालात पुढं पिऊन पडलं असतं एखाद्या गाडीवाल्याने दिलं असतं उडून तर मला तोंडात मारायला कोणी राहिलं नसतं. आता त्यांच्यावर माझा परपंच चालू आहे. चालेल बरं. मग शेवटी काय बाईला माहितीये ना धनी तर दुन्या नाही तर चारी गाल्या सुन्या हा. झाल्या असतं मला जा. कुठं पाहिलं असतं मेलला भाऊजी तुम्हाला सांगते माकू खूप पुसलं असतं तर तोंडात मारायला कुणी राहिलं नसतं माझ्या. नका जीवाची वरटाळ करू लई. नका रडू. डॉक्टरनी सांगितलं त्यांना पिऊ नको हा. तरी ते पेते बाई अहो तो किती प्याऊ द्या हा? त्यानं नाही काय केलं तर मी करील तुम्हाला. हा? करील मी. म्हणजे तुम्ही काय करशाल अहो काय करशाल. वहिनी, हा एक विचारू का तुम्हाला. विचारा ना भाऊजी. अहो मी तुम्हाला आवडतो. आता हा तुम्हाला काय झालं नाक आहे डोळे आहे, सगळे हात आहे पाय आहे सगळे आहे ना वहिनी. तुमच्यात काय कमी आहे एवढं वहिनी हा याच्यापेक्षा आहे ना हा तुम्ही लई देखण्या दिसायला. हा का हा. हा अहो, अशा देखण्यामध्ये तुमच्या आहे ना हा तर पायाच्या बोटासारखा माणूस नाही तुमचा नवरा. तर पायाच्या बोटासारखा माणूस नाही तुमचा नवरा. पण तुम्ही ना हा खूप भारी हो. हा बया भाऊजी असं काय करून राहिले हं? हा त्यांनी पाहतोय बा. सोडा बाई एक तर मानावर आहे तिकडे असं पाहिलं तर काय म्हणाल बाई अहो. आणि त्यांना जर जाग आली तर मला एवढं ठेवील का लात मारून हुसकून देईल पहिलं म्हणशील तू अगं थोडं वाढ शांती तू वहिनी हा अहो त्याला तुम्ही इथपर्यंत आणलं त्यांना ठीक आहे चांगलं काम केलं तुम्ही पण मग तुम्ही एवढं जवळ नका ना बसू भाऊजी थोडं लांब सारखा ना अहो, वहिनी ऐका हा. ना मी काय बोलतो. तो फुल चिंगाट झाला तो लवकर उठूच शकत नाही दारू उतरच तो. हा का हा तर वहिनी लांब नका जाऊ. हा. अहो तुम्ही एवढ्या चांगल्या आहे हा. दिसायला चांगल्या आहे. हा मी तुम्हाला आवडतो का. हा ना तुम्हाला मी तर म्हणते छान आहे तुम्ही काय झालं म्हणे बोलू का. हा बोला ना आता मी तुमचा नवरा व्यवस्थित तुमच्या घरी आणून घातला. हा हं? हा त्याच्या बदल्यात हा मला काही आहे का नाही बाबा. आता त्याच्या बदल्यात तुम्हाला काय आहे माकडं भाऊजी द्यायला बघा तुम्हाला चहा ठेवते बाई वाटलं तर मा घरून जेवून जा वाटलं तर तुम्हाला मटण आणते स्वयंपाक करते खाऊन पिऊन जा अव हे बकरं कोकरं खाऊन काही लट नाही व्हायचं मला. हा मला आहे ना वहिनी हा तुमच्याकडून काय लागत माहिती का. हा तर मीच सांगतो हा प्रेम लागत थोडस प्रेम. बया भाऊजी काय बोलून राहिले तुम्ही आज वहिनी अहो ऐका. हा अहो मी असा प्रेम देतो ना हा मला एकदम खुश करील. ऐका
आणि नका बाई नका भाऊजी नका बाई ती प्रेमाची नका बाई बात करू. मी अशी यातली बाई नाही बाई पांचात. हा मला मानावर आहे ना सोन्यासारखा. वहिनी ते जर इरून पुढं असंच वागत राहिलं ना हा. मी तुम्हाला जीव लावी. नका बाई मला हाय मानावर जीव लावणार. अहो. नका अहो ती वहिनी, गोष्ट ऐका ना. हा हा मी तुम्हाला सांभाळील. अहो मस्त तुम्हाला काहीतरी बनील, दागिने बनील. नका मला तुमचे दागिने नका काहीच नका बाई ते वहिनी हा. लय आड्या उड्या घेऊ नका. हा नाही तर मी ना हा. सकाळी एक काम करी. काय? आता गंगारामची दारू आत्ता उतरेल नाही. हा. सकाळी उतरली हा. का मी माझ्या घरून येतो. हा. मग गंगारामला डायरेक्ट म्हणतो हा. अरे बाबा तुला घरी मी नेऊन घालाय आलो ना हा. आणि तुला सोडलं हा. आणि लगेच मला सांगत होती मला तर हा म्याला पटत नाही. हा. असं होत नाही तसं नाही कसा नशिबात पाडलाय म्हणा हा. हा. अशी तशी बोलत होती वहिनी. आणि मी जेव्हा धरलो ना हा. आता लगेच मला अशी वरी सुटली म्हणत अशी या ना भाऊजी थोडं प्रियम देते या म्हणत वरून म्हणत तीच मला बोलली. बया म्हणजे भाऊजी तुम्ही असं कोटाचं नाटक मानावराला सांगून का माता परपंच उद्ध्वस्त करून राहिले का तुम्ही? अहो तुमचं तिकडं वाटूला करील पण मला तुम्ही प्रेम नाही दिलं. म्हणजे मी तुम्हाला चांगलं समजत होते आतापर्यंत आणि तुम्ही आता असे बोलून राहिले का भाऊजी? म्हणजे तुम्ही मानावराला इथं आणून सोडलं त्याचा असा बदला काढून राहिले का तुम्ही? वहिनी हा? या बा लय दिवस माधवाक येते तुम्ही माया हा? आणि आता मला दमच निघाला. हा? हम्म. नका नका मी ऐका हा? ऐका ना द्या थोडं प्रेम. नका बाई हा काय बोलून राहिले? नाही का हा बरं मी जातो आणि त्याची उतरल्यावर येतो सांगायला. अहो भाऊजी काय करू राहिले लगेच चालले का तुम्ही रागा? ते मग उद्या आहे ना वहिनी तुमच्या ह्या परपंचाची नाही झोलदानी केली तर मला मग नावाचा साख्या नाही म्हणते. हा? हम्म. मी काय म्हणते ऐका ना सका भाऊजी तुम्ही खरंच यांना सांगशाल का? सांगशाल का? नाही नाही सांगितलं मग पा उद्या सकाळी तुमच्या दारात हजर. पण बरं जाऊ द्या. आम्ही काय म्हणते मी देते तुम्हाला प्रेम कर द्याल काही म्हणू नका बरं. म्हणणार नाही मला प्रेम दे द्या मी काला त्याला म्हणू. हा द्या मी काला म्हणत त्याला. बरं मी काय म्हणते भाऊजी इकडे आहे ना. पण ते आता यांच्या समोर तुम्हाला प्रेम कसं काय देऊ? आता इडं तर काय करता नाही येणार पण आपण ही ना संडास मध्ये घुसायचं का करायला? हा करायला हा संडास मध्ये माय नका माहिती ना कसं काय करता येईल? अहो मी बरोबर करतो. हा हा आणि ते गव्हाचा पाय भाऊजी तुम्ही लय पांचाट आहे. हो 5 वहिनी. नाही. वहिनी तिकडं बाथरूम मध्ये याच्यामध्ये तुम्ही नाहीच म्हणून राहिले. हा मग यालाय ना बाजूला सरकिलो हा मग इडच करू ना. नको बाई एवढं मला लय देव वाटू राहिलं बाई. वहिनी अहो, इतक्यात होईल ऐका ना हा? ऐका ना लय कस तरी झालंय. हा का? अहो, ऐका ना. मला तर असं झालं कवा घाली कवा काढी हा? कवा घाली कवा काढी असं घाली असं काढी. भाऊजी भाऊजी बाई माणूस रडू येऊ राहिलो. रडू का बरं? हा? अहो मी तुम्हाला खुश करतो ना. हं? हा? तुम्हाला काय करायचं या बा काय? तुम्ही देणार आहे काय प्रेम? आता देते म्हणले ना भाऊजी. हा मग आवडा ना मला ते मानावर उठायला भीती वाटत ते अंग सरकी तुम्ही. असं म्हणते एवढंच करायचं का? येडच बरोबर मग आधी थोडं सर कमी हा सज्जी थोडं लागत आहे. हा मग बाया हळूच वाडा फक्त भाऊजी त्यांना. हा? लई नवऱ्यात जीवतो. भाऊजी आहो महाकुंभाचा धनी येतो काही झालं तरी. हा ठेव झोप पिंट्या झोप. आता मी जातो वहिनीचं काम करून चांगलं खायचो. बाया भाऊजी एवढं जोरात नका बोलू ऐकलं. अहो वहिनी त्याला सुधच नाही. बरं मी काय म्हणते तुम्ही काय करू येडच 2 जण बिलगू हा पण एक करायला लागल वहिनी. हा
आपण ना ब्लँकेट आहे तुमच्याकडे, आहे ना. ब्लँकेट घेऊ अंगावर, हा म्हणजे मग आहे ना त्याच्यात समजून नाही येणार. बरं बरं. हं? बरं ते तिला भाऊजी ब्लँकेट घ्या बरं. हो घेतो घेतो वहिनी, तुम्ही पडा अशात हो. हा वहिनी बाया नवऱ्यासमोर असं करायला चांगलं वाटतं का भाऊजी? वहिनी वहिनी तुला नवरा कधी सुधीचे त्याचा विचार करती. पडा काय ना वहिनी, हा आता खपाखप कार्यक्रम करतो. हा हो भाऊजी थोडं दामाला बरं का. हा वहिनी वहिनी हा. तुला नवरा तुला प्रेम देतो का, पूर्ण भेटत का चांगलं? बाया मग असं काय विचार राहिले, फुकट 10 वर्षापासून संसार करून राहिले का त्यांच्या संग भाऊजी? काय बोलून राहिले तुम्ही असे? आता काय तुम्ही मला लय मोठं साखर टाकलं नाही तर भाऊजी मला असं नवऱ्यासमोर तुमच्या संग करायला चांगलं वाटत नाही. वहिनी आणि आता जर त्यांना जाग आली पाहिलं ना तर शांतीचे 4 तुकडेच करील बाई. अहो 4 तुकडे नाही एकही होणार नाही, ते तेवढं सुधीत नाही. पडा तुम्ही आता, पडा वहिनी हा, पडा हो. हा. घ्या पांघरून घ्या सारखं ना, थोडं चिटकून या ना. चिटकून हं? बाया किती चिटकू आता. अहो तुम्ही काहीच चिटकलं नाही, लय अंतर ठेव. वहिनी हा कसं वाटतं? बाया लय भारी वाटलं. हा तुमच्या नवऱ्याचं आहे का असं? हा तर आहे का असं हा कोणाचं? तुमच्या नवऱ्याचं? बया भाऊजी हं. लय डेंजर आहे बाई तुम्ही बोलून. हा भाऊजी सोडा बाई सोडा आता, सोडा आता. लय तुम्ही लय त्रास दिला बाई, सोडा. वहिनी हा या ब्लँकेटनं लय गरम झालं, पण काम कसं झालं? बया काम म्हणजे काय विचारी त्या चप्पल वासरू आहे, चप्पल. तुम्ही लय बाई मला घालून काढला. हो वहिनी आता ऐका ना, हा आता आहे ना याची उतरायच्या आत हा मी निघून जातो. असं म्हणते का? हा म्हणजे मग कोणाला माहित नाही, कोणाला काहीच नाही. हा पण ऐका ना वहिनी, हा मी जर कधी आलो हा तर मला प्रेम देत जा. हा देशाल आणि दिल बाई आपण ते मानावर असल्यावर मी देता येणार बरं का. त्याच्यात एकटा नाही हो, हा आपण दोघंच राहू. हं? मग तुम्हाला मी खुश करून जाईल. जाऊ हा हं? या. चाललं बरं का वहिनी. हा हे बा कोणाला काही म्हणू नका बरं का. वहिनी येणार का मी? हा हं? लई दिवसाचा माझ्या डोक्यात होती. भया हळूच बोल. हा ते उठलं बिठलं तर ते. लई दिवसाचं डोक्यात होत. हा शांता वहिनीला कवा करी कवा ठोकी, पण अशी दणकेबाज ठोकली का असतो. बसा ना हळूच बोल. हा जाऊ दे आता मी चाललो. हा हं? जा मग हा. येऊ का? हा, या, या. हो एक पप्पी येऊ का? हा या मग. बया गेले का ये भाऊजी? अहो काय बाई डोक्याला ताण आहे. हा नवरा या असा दारुड भुसक्या असला का बायकोला या असं लोकांचं सहन करावं लागतं. हा मेला जर प्याला नसता तर तो काला घरापर्यंत घेऊन आला असता आणि काला त्याचे उपकार आपल्या डोक्यावर राहिले असते. लगेच त्याचा बदला काढायला लागला. तुम्ही ना मी त्याला इथपर्यंत आणलं, त्याच्या बदल्यात काहीतरी द्या. हा नाही तर वरून होतं मी सांगून देईल परत का वहिनीच मला म्हणत होत्या का मला लय करायचा मूड आलाय. बाई काय लोक राहत्या स्वतःच्या शरीराची भूक भागवायसाठी दुसऱ्याला बळी देत्या. आता त्याला जर प्रेम दिलं नसतं तर त्यांनी सगळं माझ्या नवऱ्याला सांगून दिलं असतं दुसऱ्या दिवशी बाई, आणि सगळी परपंचाचं वाटुळं झालं असतं. जाऊ दे मरू दे, दिलं थोडंसं प्रेम गेलं बाई निघून एकदाच. आता हे असे झोपले इकडं, यांना थोडं तिकडं सरकून देते. रोंडासारखं पडलं, एवढी पिऊ नका तर पिलीच बाई. देते बाई टाकून पांघरून यांच्या अंगावर. उतरल्यावर आपाप उठली मला. चला आता मी घेते तोवर घरातलं काम आवरून.